आता ही जी कांद्याची पात आहे तर ती आदल्या दिवशीच मी व्यवस्थित करून ठेवलेली होती आणि आज होणार होती माझी खरी कामांना सुरुवात। तर गावाकडून आल्यापासून पिल्लूचं असं काहीतरी चालू आहे, त्याला माझ्यापासून लांब जायचंच नाही। आणि हे जे भांडे आहेत तर ते मी आदल्या दिवशीच संध्याकाळी या रॅकवरचे घासून घेतले होते आणि विशूचं असं काहीतरी चालू होतं। त्याचं म्हणणं होतं तू काम करू नको, फक्त मलाच घेऊन बस। आणि मला तर हे आता तो थोडा शांत झाला होता तोपर्यंत म्हटलं चला पटपट आवरून घेऊया। सोबतच इथे मी कपडेही मशीनला लावून दिले। तो शांत झाला होता इथे आणि एवढा सगळा खाली पसारा पडलेला होता। हा रॅक मी रिकामा करून घेतला होता आणि तो शांत बसलेला होता तर म्हटलं चला ह्या रॅकवरचंही सामान आपण काढून घेऊया। तर पटपट या रॅकवरचंही सामान काढून घेतलं आणि थोडा रॅक पुसूनही घेतला। आणि आता आई काम करत होते तर इथे विशू असणारच, त्याला असं मध्ये मध्ये करायचं होतं। आणि हा जो कप बशांचा सेट आहे तर हा जुना होता तर त्यातल्या फक्त बशाच राहिल्या होत्या आणि हा नवीन आहे तो मी काढणार होते वापरण्यासाठी। आणि आज जेवणामध्ये इथे असे हे थालीपीठ आणि वरण बनवलेलं होतं आणि संध्याकाळी विशूला मी असं म्हणत होते लाडू दे तर तो काही द्यायला मला तयार नव्हता।